स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील एरंडोली ग्रामपंचायतीतील दिव्यांग निधी खर्च न केल्याच्या आरोपांवरून वाद निर्माण झाला असून प्रहार जनशक्तीचे पोपट माने यांनी तत्कालीन ग्रामसेवक दस्तगीर मुलानी यांच्यावर कारवाईची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे। या पार्श्वभूमीवर तत्कालीन ग्रामसेवक दस्तगीर मुलानी यांनी प्रथमच आपली बाजू मांडत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। त्यांनी सांगितले की ग्रामपंचायतीतील सर्व कामे आणि निधीचा वापर हा कायद्याच्या चौकटीत राहून व शासनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच करण्यात आला आहे। मुलानी यांनी आरोप केला आहे की या प्रकरणाला वेगळ्या उद्देशाने विनाकारण ताणले जात असून वस्तुस्थितीपेक्षा वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। तसेच आपला कार्यकाळ संपत असताना आणि एरंडोली ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी राजीनामे दिले असतानाच आपली नाहक बदनामी करण्याचा घाट घालण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। दरम्यान दिव्यांग निधी खर्चाबाबत करण्यात आलेले आरोप आणि ग्रामसेवकांनी दिलेले स्पष्टीकरण यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेत आले असून संबंधित यंत्रणा याबाबत काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। मी दस्तगीर मुलानी, माजी ग्रामसेवक एरंडोली। सध्या मी एरंडोली ग्रामपंचायतीकडून बदली होऊन माझी 2 वर्ष झाली आणि सदर माझ्या कार्यकर्तेत सरपंच आणि बॉडींच्या सहकार्याने आम्ही अपंगांचा निधी ग्रामनिधीतून शिल्लक पैसे नसताना 15 वित्त आयोगाच्या योजनेतील 5% रक्कम अपंगांसाठी खर्च केलेला आहे। मुलांना ते वाटप केलेलं आहे, शाळेमध्ये वाटप केलेलं आहे। त्याचे योग्य ते पुरावे सुद्धा सरपंचजवळ आमच्याजवळ आहेत ते। आणि विनाकारण जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न कुठून तरी होतोय हे आमच्या लक्षात आल्यामुळं मी आता ही तुमच्यासमोर मुलाखत देत आहे। जो काही खर्च करायचा होता तो आम्ही पूर्णपणे केलेला आहे आणि अपंगासाठी खास करून केलेला आहे। महिला बालकल्याण पण केलेला आहे आणि ही जाणीवपूर्वक असा त्रास देण्याचा जो प्रयत्न आहे तो काही बरोबर नाही। यावरती मी कायदेशीर बाजू मांडणार आहे। आणि जन्ममृत्यूच्या नोंदींबाबत पण एक आरोप केला आहे। जन्ममृत्यूच्या नोंदी ज्या आहेत त्या रीतसर क्लार्कच्या मार्फत करून घेतलेल्या आहेत आणि त्यांनी ज्या नोंदी केल्या त्या नोंदीला मी सहकार्य केलेलं आहे त्यांना। आणि त्या काही नोंदी त्या आता कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या आहेत नोंदी, त्या नोंदी संबंधित गावातील ग्रामस्थच येऊन स्वतः सहाय्य करून त्या नोंदी घालत असतात। त्यामुळं त्याची जबाबदारी पूर्णपणे त्या लाभार्थ्यांची असते।